महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली। पुण्यात विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। सदाशिव पेठेतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचं औक्षण करून फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले। सदाशिव पेठेतील भावे हायस्कूल शाळेत विद्यार्थ्यांचं औक्षण करत फुलांची उधळण करत स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। या परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी बसले आहेत, तर यामध्ये 8,10,348 मुले तर 6,94,652 मुली आणि 37 ट्रान्सजेंडर परीक्षा देणार आहेत। 10,550 कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून 3,373 मुख्य केंद्रांवर परीक्षा होत आहे। पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांतर्गत 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे। यंदाच्या वर्षी 12वीची परीक्षा 10 दिवस अगोदर होत आहे। ही परीक्षा लवकर घेण्याने निकाल लवकर लागेल। 15 मे पर्यंत 12वी आणि 10वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे। राज्यभरात यंदा 15,05,037 विद्यार्थी बसले आहेत। त्यामध्ये विज्ञान शाखेला 7,68,967 विद्यार्थी, कला शाखेला 3,80,410 विद्यार्थी, वाणिज्य शाखेला 3,19,439 विद्यार्थी, तर किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रम 31,735 विद्यार्थी, टेक्निकल सायन्स 4,486 असे एकूण 15,05,037 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात 271 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे। मागील 5 वर्षाच्या काळात 818 केंद्रांवर सातत्याने गैरप्रकार आढळून आले आहेत, त्यामुळे ती सर्व केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत। यामध्ये पुणे 125, नागपूर 104, छत्रपती संभाजीनगर 205, मुंबई 57, कोल्हापूर 39, अमरावती 124, नाशिक 88, लातूर 73, कोकण 3 ही एकूण 818 केंद्र आहेत। या सर्वांवर मंडळाचे विशेष लक्ष असणार आहे। ज्या बोर्डाकडून आम्हाला सूचना देण्यात आल्या होत्या त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचवल्या आहेत आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना निर्भययुक्त वातावरणात परीक्षा देता येण्यासाठी आम्ही व्यवस्थितपणे काळजी घेतलेली आहे। कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी बैठे पथक प्रत्येक केंद्रावर तैनात असणार आहे। ती बैठे पथकाची योजना ह्या वर्षापासूनच केंद्राने अंमलात आणली आहे। त्याचप्रमाणे जी संवेदनशील केंद्र होती त्या केंद्रांवर इतर ठिकाणचे पर्यवेक्षक पाठवले जाणार आहेत। त्याला बोर्डाने सरमिसळ असं नाव दिलेलं आहे। इकडचे विद्यार्थी इकडचे पर्यवेक्षक तिकडे जाणार आणि दुसऱ्या केंद्रावरील पर्यवेक्षक तिथे जातील, की जेणेकरून जे संवेदनशील केंद्र आहेत तेथील परीक्षा व्यवस्थितपणे पार पाडली जाईल याची काळजी केंद्राने घेतलेली आहे, बोर्डाने घेतलेली आहे। GBS पुण्यातला प्रसार बघता GBS हा जो आजार आहे तो पाण्यामुळे होत असतो, म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आहेत की आपण आपल्याच पाण्याच्या बॉटल आणाव्यात, दुसऱ्यांच्या पाण्याच्या बॉटल वापरू नयेत अशा सूचना आम्ही विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत, की जेणेकरून त्यांना परीक्षेच्या काळात GBSचा धोका त्यांना होणार नाही, त्याच्यापासून काळजी घेण्यासाठी आम्ही त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत।